विरळणी करत असताना कशी करायची हे तुम्हाला इथं दाखवतो. का तर एप्रिल छाटणीला बरेचसे प्रॉब्लेम असतात. बाग मागं पुढं फुटलेली असते. आता ही बाग सरासरी एकसारखी फुटल्या तरी पण बऱ्याचशा बागायतदारांच्यात प्रॉब्लेम असतात की बाग मागं पुढं फुटणे किंवा विरळणी कशी करायची. एक 10-15 कामगार येतात आणि एकदमच चालू करतात. मग इथं शेंडा मार, तिथं शेंडा मार, 3 पानावर मार, 7 पानावर मार. तर सगळ्यात पहिल्यांदा विरळणी कशी करायची हे तुम्हाला इथं दाखवतो. काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ही वाकडी काडी असत्या तर हिला पहिला प्राधान्य द्यायचं. वाकड्या काडीला प्राधान्य द्यायचं. आणि आतली काडी, जी आत काडी आहे ती आतली काडी. आणि दुसरं, आता इथं वाकडी काडी मी इथं जाणून बुजून ठेवतोय. का ठेवतोय तर इथून इथपर्यंत गॅप आहे. तर ही वाकड्या काड्या आणि तिरक्या काड्या ह्या काढायच्या. ह्या काढून झाल्या की, आणि सगळ्यात महत्वाचं, जी फूट एकदम मोठी गेल्या की अशी जी मोठी फूट आहे, आता हे जर सरासरी बघितलं तर ही फूट मोठी आहे, तर अशा मोठ्या फुटी काढायच्या. आणि जोड फुटी, जिथं आता इथं जॉईंट आहे तर ह्या जोड फुटी काढायच्या. आणि जोड फुटी काढून काय करायचं की तिथं बाग विरळून घ्यायची. खाली तोंड केलेल्या काड्या, आता ही खाली तोंड केल्या तर ही खाली तोंड केलेल्या काड्या अशा सगळ्या विरळून घ्यायच्या. म्हणजे काय होतंय की बाग ही आपल्याला सुटसुटीत पहिल्यांदा करून घ्यायची. सुटसुटीत करून घेतली की तळातली 2-2 पानं काढायची. आता इथं मी जाणून बुजून वाकडी काडी ठेवल्या. काय ठेवल्या तर इथून इथंपर्यंतचा गॅप आहे, त्याचा काय करायचं, इथं शेंडा मारायचा. म्हणजे काय होतंय, पुढच्या वर्षी आपल्याला इथं काडी तयार होत्या. तर अशा पद्धतीने इथं काय करायचं, विरळणी करून घ्यायची आणि आतल्या बाजूच्या काड्या कमी ठेवायच्या. आणि अशा पद्धतीने आपण विरळणी करून आपली बाग सुटसुटीत करायची.